खरं तर कबड्डी आमचे सर प्रशांत दबडे सर यांनी आम्हाला कबड्डी शिकवली. आम्हाला कबड्डीचा कळ सुद्धा माहीत नव्हता काय ते. पण जेव्हा ते आले तेव्हा आम्ही आठवीलो असं सर शाळेत आले म्हणे आम्हाला विचारलं कोणाला कबड्डी खेळायची काय खेळायची. मग आम्ही असेच वर बोटं केलं सर आम्हाला खेळायची म्हटलं. मग असेच जेव्हा आपला खेळायचा पिरियड होता तेव्हा आम्ही बाहेर यायचं सर आम्हाला कबड्डी शिकवणार. म्हणजे आम्ही शाळेपासून खूप लांब राहत होतो 5-5, 6-6 किलोमीटर आमचं घर दूर होतं. आम्ही शाळा सुटली 5 वाजता तिथे थांबायचो. सर आमची प्रॅक्टिस घ्यायची 7-8 वाजता मग घरी जायचो. म्हणजे असं आम्ही कंटिन्यू स्ट्रगल करीत राहिलो. मग नंतर आम्हाला कळत चाललं की खेळल्यामुळं हा फायदा होतो हे होतं ते होतं. सरने आम्हाला सगळं सांगितलं तुम्ही खेळले तर तुमचा फायदा होईल नोकरी लागेल असं सर्व. म्हणजे शाळेत सुद्धा आम्हाला ते सांगत होते तुम्ही खेळा शिका आणि अभ्यास पण करा तेवढीच तयारी करा जोरात म्हणजे काहीतरी नाव होईल. आम्हाला असे गुरु भेटले की त्यांनी आमचं नाव मोठं केलं आणि आम्ही त्यांच्यामुळं एवढं आम्हाला बघायला भेटलं तुमच्यासारखे विद्यार्थी पण आणि सर हे सगळे आम्हाला सन्मान केला. तर खरं तर बोलायचं होतं तर ऊन तर खूप झालंय आता त्यामुळं काय बोलताय ना. आमच्या हरियाणा येथे मॅचेस झालं. चरकिरा ते गाव आहे जिल्ह्याच्या ठिकाणी हरियाणा स्टेट आहे अशा ठिकाणी आमच्या मॅचेस झाल्या. टीमात तिथं अशा होत्या सगळ्या इंडियन रेल्वे आर्मी